हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपण आपापल्या परीने आपलं घर तर सजवतच असतो। इंटेरियरमध्ये फर्निचर सारख्या मूलभूत गोष्टींबरोबरच बऱ्याच ॲक्सेसरीजही वापरल्या जात असतात, जसे की पिक्चर फ्रेम, शो पीसेस, क्लचर्स, म्युरल एक्सेट्रा। या सगळ्या ॲक्सेसरीज बरोबर आणखी एक गोष्ट उत्तमरित्या वापरता येत असते आणि ती म्हणजेच इंडोर प्लांट्स। इंडोर प्लांट्स म्हणजे काय की जी प्लांट्स घराच्या आत ठेवूनही छान प्रकारे त्यांची ग्रोथ होत असते, ज्यांना कमी पाणी आणि कमी सनलाईटची गरज असते, अशीच ती प्लांट। सो मंडळी, आज आपण पुन्हा एक नवीन इंडोर और ऑर्नामेंटल प्लांट विषयी जाणून घेणार आहोत। सो मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब मराठी गार्डनिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तुमच्या एक सबस्क्राईबमुळे आपली ही गार्डनिंग फॅमिली मोठी होण्यास नक्कीच मदत होणार आहे। सो आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे एग्लोनिमा या प्लांट विषयी। एग्लोनिमा हे एक इंडोर प्लांट आहे आणि याची पाने खूप सुंदर आणि नाजूक असतात। सो माझ्याकडे हे जे एग्लोनिमा प्लांट होतं ना, यामध्ये देखील बऱ्याच अशा व्हरायटीज आहेत। सो माझ्याकडे जे आहे ते आहे रेड ॲडिशन इंडोर प्लांट, त्यालाच एअर प्युरिफाईंग प्लांट देखील म्हणत असतात आणि यालाच ॲग्लोनिमा लिपस्टिक किंवा ॲग्लोनिमा व्हॅलेंटाईन रेड हे देखील याचं नाव आहे। सो ही एक अतिशय आकर्षक अशी विविध रंगी आणि लालसर गुलाबी पाने असलेली प्लांट आहे। सो याला कमी सनलाईटमध्ये हे खूप छान प्रकारे ग्रो करत असतो। सो ॲग्लोनिमा ही वनस्पती ज्यांना चिनी सदाहरित म्हणूनही ओळखले जात असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एग्लोनिमा प्लांटला कुठल्या प्रकारची माती हवी आहे, त्याचं वॉटरिंग लेवल काय आहे, त्यानंतर याला फर्टिलायझर कसे द्यायचे असतात, शिवाय यावर कुठल्या पेस्टिसाइडचा यूज करायचा असतो, या रिगार्डिंगची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत मात्र नक्की पहा। सो सुरुवातीला या ठिकाणी मी पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं। पॉटिंग मिक्सचर तयार करत असताना प्रत्येक गोष्टीचा रेशो काय असतो हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं आहे। सो तुम्ही नक्कीच मागचे जे व्हिडिओ आहेत ते देखील चेकआउट करू शकता। सो या ठिकाणी कोकोपीट, वाळू, त्यानंतर कंपोस्ट आणि वर्मी कंपोस्ट या सर्व गोष्टींचं मी या ठिकाणी मिश्रण तयार करून घेतलेलं होतं आणि वेल ड्रेन सॉइल मिक्सचर या ठिकाणी तयार करून घेतलं होतं। अगदी भुरभुरीत अशी माती या ठिकाणी मी तयार करून घेतलेली होती। त्यानंतर वेळ येते की अशा प्रकारचं पॉटिंग मिक्सचर आपण जे घेणार आहोत प्लांट रिपॉटिंग करण्यासाठी, तर त्याला योग्य अशी कुंडी हवी। सो इंडोर प्लांट्सला आपण प्लास्टिक कंटेनरचा देखील यूज करू शकतो किंवा सिरॅमिकचाही यूज करू शकतो। सो अशा प्रकारे या ठिकाणी मी प्लास्टिक कंटेनर घेतलेले होते आणि त्यांना ड्रेनेज होल देखील तयार करून घेतलेले होते। ड्रेनेज होल नेहमी अशा प्रकारे तुम्ही जे पणत्या असतात त्यांच्या सहाय्याने देखील तुम्ही त्यांना कव्हर करू शकता, जेणेकरून ज्यावेळेस आपण पाणी टाकत असतो प्लांट्सला, सो ती जी माती असते ती त्या ड्रेनेज होलमध्ये स्टक होणार नाही आणि जे ड्रेनेज होल आहे ते नेहमी मोकळे राहतील। सो व्यवस्थित प्रकारे जे ड्रेनेज होल असतात त्यांना अशा प्रकारे तुम्ही कॉटनच्या कपड्याने वगैरे देखील कव्हर करू शकता। सो अशा प्रकारे पॉटिंग मिक्सचर मी या कंटेनरमध्ये व्यवस्थित प्रकारे फिल करून घेतलेले होते। सो अशा प्रकारे हाय क्वालिटीची पाण्याचा निचरा होणारी माती आणि छान प्रकारचं पॉट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही या पॉटिंग मिक्सचरमध्ये पेरलाइटचा देखील वापर करू शकतात। आता वेळ होती की आपण जे रिपॉटिंग करणार होतो प्लांट्सचं, सो मी प्लांटला रिपॉटिंग करण्याआधी 2 ते 3 दिवस पाणी नव्हतं टाकलेलं, त्यामुळे जी माती होती ती छान प्रकारे ड्राय झालेली होती आणि अगदी इझिली आपण त्या ते जे प्लास्टिक कंटेनर होतं त्यामधून अगदी व्यवस्थित जे रूट बॉल होते त्यांना व्यवस्थित प्रकारे कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता ते जे प्लांट्स होतं त्या कंटेनरमधून अगदी इझिली रिमूव्ह करून घेतलेलं होतं आणि आता या ठिकाणी मी प्लांट्सचं रिपॉटिंग करून घेत होती। कुठल्याही प्लांट्सचं आपण ज्यावेळेस रिपॉटिंग करत असतो सो नेहमी त्यांच्या मुळाशी तुम्ही कुठलंही फंगीसाईड नक्की टाका। या ठिकाणी मी नीम पावडरचा वापर करून घेणार होती। जर तुमच्याकडे नीम पावडर नसेल तर तुम्ही हळदीचा देखील वापर केला तोही चालणार आहे आणि जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं फंगीसाईड असेल सो त्याचा देखील वापर तुम्ही त्यांच्या मुळाजवळ केला तर ते सुद्धा अगदी बेटर आहे। सो अशा प्रकारे मी या ठिकाणी नीम पावडर टाकून घेत होती।
ॲग्लोनिमा हे प्लांट्स विदाऊट फर्टिलायझर देखील वाढू शकतात, परंतु उन्हाळ्याच्या वाढीच्या हंगामामध्ये महिन्यातून एकदा याला खत दिल्यास त्याची वाढ ही जास्तीत जास्त होण्यामध्ये मदत होत असते. तसंच आपण ज्यावेळेस पॉटी मिक्सचर तयार करत असतो त्यामध्ये देखील आपण कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट ऍड केलेलं असतं. सो वर्षातून याला एकदा जरी तुम्ही कंपोस्ट दिलं तरी देखील याची छान प्रकारे ग्रोथ होत असते. ॲग्लोनिमाला किती दिवसातून पाणी द्यावे? ॲग्लोनिमा प्लांटला तुम्ही जोपर्यंत मातीचा जो वरचा थर असतो तो तुम्हाला जर कोरडा दिसत असेल त्यावेळेस तुम्ही ॲग्लोनिमा प्लांटला पाणी द्या. जेव्हा झाडाला तहान लागते तेव्हा पाने कोमे जायला लागतात. भांड्याच्या ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर येईपर्यंत तुम्ही झाडाला पाणी देत राहा, परंतु झाडाला जास्त पाणी देखील देणं टाळा, कारण त्यामुळे देखील त्याची जी रूट्स असतात ती खराब होतात किंवा कुजतात. तसेच त्याची पाने देखील पिवळी होऊ शकतात. पाणी दिल्यानंतर जर मातीवर पाणी साचत असेल तर ते पाणी तुम्ही कुंडीतून लगेच बाहेर काढून घ्या आणि एकदा तुम्ही अशा प्रकारे पूर्ण ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर येईपर्यंत जर तुम्ही कुंडीत पाणी टाकलेलं असेल तर नंतरचे 8 दिवस मात्र या प्लांटला पुन्हा पाणी देण्याची गरज नसते. सो अगदी इझिली 8 ते 10 दिवस तेवढ्या पाण्यामध्ये हे प्लांट छान प्रकारे सर्वाइव्ह करून घेत असतं. या प्लांटच्या खालच्या बाजूला जे एक पान आहे त्यावर तुम्हाला ब्राऊन कलरचा डॉट दिसत आहे. सो यावर नक्कीच एखाद्या व्हायरसचा अटॅक झालेला आहे किंवा मेलीबगचा अटॅक झालेला आहे. मेलीबग हे लहान पांढरे कीटक आहे जे ॲग्लोनिमा प्लांटचे पानं खात असतं. सो तुम्हाला मेलीबग्स किंवा कुठल्या एका दुसऱ्या व्हायरसचा जर तुम्हाला प्रादुर्भाव या प्लांटवर दिसून आला किंवा पानांवर अशा प्रकारची ब्राऊन डॉट्स किंवा पानाची जी टोकं असतात ती जर तुम्हाला ब्राऊन कलरची दिसून आली तर त्यावर तुम्ही कीटकनाशक किंवा साबणाचे पाणी, कडुलिंबाचे तेल किंवा हँडवॉश लिक्विड जे असतं त्याचं देखील तुम्ही स्प्रे करू शकता आणि या जो किडीचा प्रादुर्भाव असतो तो त्या ठिकाणी तुम्ही स्टॉप करू शकतात. आता वेळ येते ती जाणून घ्यायची की ॲग्लोनिमा प्लांट हे तुम्ही कटिंग्स थ्रू ग्रो करू शकतात किंवा नाही. सो तुम्ही अगदी इझिली याच्या कटिंग्स थ्रू ॲग्लोनिमा प्लांट्स नक्कीच ग्रो करू शकता. जर याची तुम्ही स्टेम कटिंग आणली असेल ती स्टेम कटिंग तुम्ही पाण्याच्या कंटेनरमध्ये ठेवा. 2 आठवड्यानंतर तुम्हाला त्या कटिंग्समध्ये छोटी छोटी अशी रूट्स आलेली दिसतील आणि ज्यावेळेस ती न्यू रूट्स 2 ते 3 इंचची झाली की त्यांना नंतर तुम्ही मातीच्या कंटेनरमध्ये शिफ्ट करून द्या. सो अशा प्रकारे तुम्ही अगदी इझिली ॲग्लोनिमा प्लांट्स जे आहे ते कटिंग्स थ्रू देखील छान प्रकारे ग्रो करू शकता. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि नसेलही आवडला तरी मात्र व्हिडिओला लाईक करायला कंजूसी करू नका. सो असेच मी नवनवीन आणि माहितीपूर्वक मराठी गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करत असते. या रिगार्डिंगच किंवा तुम्हाला अजून कुठल्या प्लांट्स विषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल ते देखील मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपली जी सिंपल वर्ड ही गार्डनिंग फॅमिली आहे तिला थोडी ग्रो करण्यासाठी तुमचा देखील त्यामध्ये नक्कीच हातभार होईल. सो मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं जे ऑप्शन आहे त्याला नेहमी सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा आनंद घ्या. सो बाय.